मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण जी भयकथा बघणार आहोत त्या भयकथेचं नाव आहे तो कोण होता. चला तर मग या भयकथेला सुरुवात करू. खूप वर्षानंतर पुन्हा आमच्या गावात आणि तालुक्याच्या काही गावात भीतीचं वातावरण पसरू लागलं. त्याला कारणही तसंच होतं. कारण तो परत आला होता. एकदा रात्री जेवण झाल्यानंतर आजोबांनी त्याच्याबद्दल सांगितलं की तो जळालेली प्रेत खातो. त्याला खूप कमी लोकांनी पाहिलं आहे. ज्यांनी त्याला पाहिलं त्यांना पण तो सोडत नव्हता. काही जुनी लोक म्हणतात की तो माणूस नाही, भूत आहे. कारण अशी कामं फक्त भूतच करू शकतात. जेव्हा आजोबा 20 वर्षांचे होते तेव्हा पहिल्यांदा त्यांनी त्याला पाहिलं होतं. गावातील एकाचं निधन झालं होतं. स्मशानात अग्नी दिल्यावर त्याचं प्रेत पूर्ण जळेपर्यंत आजोबा आणि त्यांच्या गावातील एक मित्र राखण थांबले होते. त्यावेळी स्मशानभूमी नदीच्या कडेलाच असायची आणि नदी पाण्याने वाहत होती. तेवढ्यात नदीच्या कडेला चिखलात हालचाल झाली आणि चिखलातून एक डोकं वर आलं आणि आता तो चिखलातून पूर्ण वर आला होता. अंगाला चिखल लागल्यामुळे त्याला ओळखता येत नव्हतं. दोघेही घाबरले आणि लपून बसले. तो पळत पळत चितेकडे गेला आणि त्यानं जळती लाकडं बाजूला सारून अर्धवट जळालेलं प्रेत उचललं. प्रेत घेऊन नदीत उडी टाकली आणि गायब झाला. हे इतक्या लवकर घडलं की दोघांना काहीच कळालं नाही. पण या भयानक घटनेने आजोबांचा मित्र कायमचा वेडा झाला. आजोबाही बरेच दिवस आजारी होते. आसपासच्या गावातही अशा घटना घडू लागल्या. जळालेलीच काय तर पुरलेली प्रेतं पण गायब होऊ लागली. लोक प्रेतावर राखण ठेवू लागले. तो चपळ होता आणि त्याही पेक्षा जास्त भयानक. तो प्रेत घेऊन क्षणात निघून जायचा. लांब उड्या मारत दिसेनासा व्हायचा. या झाडावरून त्या झाडावर माकडासारख्या उड्या मारायचा. त्यानं नेलेली प्रेत दूर कुठंतरी सापडायची व प्रेताच्या अंगावर मांसाचा एक कण नसायचा. सगळी हाडं फोडून टाकलेली असायची. असं काही वर्ष चाललं. नंतर हा प्रकार बंद झाला. पण अचानक इतक्या वर्षांनी प्रेत गायब होऊ लागली. म्हणजे तो परत आला होता. आजोबांनी सांगितलेली ती जुनी घटना ऐकून भीतीने आम्ही गारठून गेलो होतो. रात्र बरीच झाली होती. सगळे झोपायला निघाले. माझे वडील हातात टॉर्च आणि काठी घेऊन शेतातील गोठ्याकडे निघाले. कारण रात्री गावात जंगली जनावरं येत होती. पाळीव प्राणी गायी, म्हशी, शेळी यांची ते शिकार करायचे. रात्री त्यांची राखण करावी लागत असे. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तेव्हा समजलं की काल रात्री सुद्धा एक प्रेत गायब झालं. त्याची राखण करणाऱ्या लोकांना पण त्याने निर्दयीपणे मारून टाकलं. सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्या दिवशी माझे वडील काही कामानिमित्त शहरात गेले होते. जसा जसा अंधार पडू लागला तशी मला भीती वाटू लागली. कारण आज वडील नव्हते. मलाच रात्री गोट्यात झोपायला जावं लागणार होतं. तसेच गावातील इतर लोक पण रात्री शेतात राखण करायला असायचे. पण आमचा गोठा सगळ्यांपासून लांब होता. रात्री जेवण झालं आणि सगळे झोपायला जाऊ लागले. मी पण घरातच झोपायचा विचार करत होतो की आजोबांनी माझ्या हातात टॉर्च आणि काठी दिली. नीट जा आणि घाबरायचं नाही, आजोबा दरवाजा लावत म्हणाले. आजोबा, घरातच झोपतो, भीती वाटते जायची. घरात झोपतो होय, आणि मग जनावरांकडे कोण बघणार? आजच्या दिवस राहू दे जनावरांना, त्यांना काही नाही होत. मी गेलो असतो पण मला आता जमत नाही. ते काय नाही, अख्खा गाव असतो रात्रीचा. शेतात घाबरू नको, जा आता, असं म्हणत त्यांनी दरवाजा लावला. मी शेताकडे निघालो. जाताना गावातील बाळूमामा दिसले. काय रे, आज तुझा नंबर का? हो, तुम्ही नाही का येणार आज? येणारच आहे, जेवण करून. बरं, जातो मी, असं म्हणत मी जाऊ लागलो. टॉर्चच्या प्रकाशात फक्त रस्ता दिसत होता, बाकी सगळा अंधार. आता गाव मागं पडलं. मी शेतातील बांधावरून जाऊ लागलो. मधूनच काहीतरी सरपटत जायचं. भीती तर वाटतच होती. शेवटी मी आमच्या शेतातील गोठ्याजवळ पोहोचलो. गावाकडे पाहिलं तर 1-2 घरातील लाईट चालू दिसल्या. गोठ्यात जनावरं बांधली होती. आत जाताच गोठ्याचा दरवाजा लावला. झोपायला जागा केली आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. मला खूप तहान लागली होती आणि पाण्यासाठी मला बाहेर जावं लागणार होतं. मी गोठ्याच्या बाहेर आलो. गोठ्यापासून काही अंतरावर विहीर होती. टॉर्चच्या प्रकाशात तिकडे गेलो. बादलीनं पाणी काढलं. पोटभर पाणी पिल्यावर जायला निघालो. तितक्यातच काहीतरी धपकन जमिनीवर पडल्याचा आवाज आला आणि एक जळका वास सगळीकडे पसरला. काही अंतरावरून गुरगुरल्याचा आवाज आला. नक्कीच जंगली जनावर असणार. ते काहीतरी खात होतं. टॉर्चच्या प्रकाशात तिकडे पाहिलं तर बाप रे, खाली एक जळालेलं प्रेत पडलेलं. त्यातून दूर निघत होता. एक केसाळ माणूस ते प्रेत फाडून खात होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडल्याने त्याने माझ्याकडे पाहिलं. तो उभा राहिला. 7 ते 8 फूट उंचीची आवाढव्य आकृती दिसत होती.
लाल बुंद डोळे, तोंडात जळके मांस. नक्की माणूस आहे का कोणी अमानवी आहे कळायला मार्ग नव्हता. मी पळायचं ठरवलं, पण क्षणातच तो उड्या मारत माझ्याकडे आला आणि विहिरीच्या दुसऱ्या कडेला उभा राहिला. मी पळू लागलो आणि माझ्या मागे तो. मी गोट्यात जाऊन दरवाजा लावला. बाहेरून तो दरवाजाला धक्के मारत होता. दरवाजा एवढा पण मजबूत नव्हता, कधी पण तुटणार होता. त्याचा आवाज जंगली जनावरांपेक्षा भयानक होता. गोठ्यातील जनावरे पण घाबरून ओरडू लागली. मी एका गायीच्या मागे लपून बसलो, कारण तिचाच आधार वाटत होता. ती पण मला चाटत होती, दावणीला हिसके देत होती, जणू म्हणत होती, येऊ दे त्याला, मी आहे. कडकड आवाज करत दरवाजा तुटला आणि ती अवाढव्य आकृती आत आली. त्यानं सहज मला उचलून फेकून दिलं. पण म्हणतात ना, मुक्या जनावराचं आपल्या मालकावर खूप प्रेम असतं. दावणीला बांधलेल्या गायीनं रस्सी तोडली आणि सगळा गोटा खाली आला. आता आमच्या दोघात गाय उभी होती. तो माझ्याकडे येताच गायीने त्याला शिंगावर उचलून फेकून दिलं, पण तो सहज उभा राहिला. तेवढ्यात गोट्याच्या दिशेने मशाली येताना दिसू लागल्या. गावातील लोक आले होते. एवढे लोक पाहून तो घाबरला असावा. लगेच तो अंधारात गायब झाला. लोक गोट्याजवळ आले. गर्दीतून एक ओळखीचा आवाज आला. तो बाळूमामाचा होता. मी पळत त्यांच्याकडे गेलो. तेवढ्यात सगळा गाव जमा झाला होता. बाळूमामांनी सांगितलं की रात्री मी जेवण करून चाललो होतो की तुझे आजोबा आले आणि तुझ्याकडे एकदा जाऊन ये म्हणाले. मी तुझ्या गोट्याकडे आलो तर बाहेर कोणीतरी दरवाजा तोडताना दिसत होतं, म्हणून शेतात राखण करणाऱ्या सगळ्यांना गोळा केलं आणि या घटनेनंतर मी खूप दिवस आजारी होतो. काही दिवसांनी बरा झालो. ती घटना कायमची लक्षात राहिली. तो कोण होता हे शेवटपर्यंतही मला समजलं नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशी होती ही छोटीशी भयकथा. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलास तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.